सध्या नवी मुंबई रिअल इस्टेट मार्केटमध्ये एकाच विषयाची चर्चा आहे. ती म्हणजे पनवेलमधल्या जमिनींचं डी-नोटिफिकेशन. पण आता प्रश्न असा आहे की महाराष्ट्र सरकारचा हा निर्णय स्थानिक शेतकऱ्यांसाठी लॉटरी आहे की भविष्यातील नियोजनातील मोठा बदल? अनेकांना वाटतं की आता जमिनीवरचे सर्व निर्बंध संपले, पण वास्तव त्याहून अधिक तांत्रिक आहे. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की सिडको आणि नैना प्रोजेक्टच्या कचाट्यातून जमिनी बाहेर आल्या की नक्की काय होतं, जमिनीचे भाव दुपटीने कसे वाढू शकतात आणि गुंतवणूकदारांनी कोणती पावलं उचलायला हवीत. जर तुम्हाला पनवेलच्या जमिनींच्या भविष्याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी सी प्रज्ञा शिरधनकर. आर्थिक जागृतीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की या जमिनी नोटिफाईड का झाल्या होत्या. 1970 किंवा 1980च्या दशकात जेव्हा नवी मुंबईचं नियोजन झालं, तेव्हा सिडकोने भविष्यातील विकासासाठी हजारो एकर जमिनी ह्या आरक्षित केल्या होत्या. त्यानंतर मग 2013 मध्ये नैना प्रकल्प आला. नैना म्हणजे काय, तर नवी मुंबई एअरपोर्ट इन्फ्लुएन्शियल नोटिफाईड एरिया. मग आता सरकारने हा निर्णय का घेतला, तर त्याची 3 कारणं आहेत. पहिलं आहे की प्रकल्पांची पूर्णता. आज अनेक प्रोजेक्ट पूर्ण झालेले असून उर्वरित जी जमीन आहे त्याची सरकारला तातडीने गरज नाहीये. दुसरं कारण आहे की स्थानिकांची मागणी. गेले अनेक वर्ष शेतकरी किंवा तिथले भूमिपुत्र त्यांच्या जमिनीवरील आरक्षणाविरोधात लढा देत होते. आणि तिसरं आणि शेवटचं कारण आहे की विकासाचे विकेंद्रीकरण. सिडकोवरचा भार कमी करून खाजगी गुंतवणुकीला वाव देण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. जेव्हा एखादी जमीन डी-नोटिफाईड होते तेव्हा तिचे अर्थकारण पूर्णपणे बदलते. जसं की FSI मध्ये वाढ. सिडको किंवा नैना प्रोजेक्टच्या अंतर्गत बांधकामावर अनेक मर्यादा होत्या, पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नियमानुसार, जसं की पनवेल म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहे, या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नियमानुसार अधिक FSI मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे काय, तर आता कमी जागेत अधिक मोठे प्रकल्प उभे राहू शकतात. दुसरं आहे ओपन मार्केट ऍक्सेस. आतापर्यंत जर तुम्हाला तुमची जमीन विकायची झाली तर सर्वात पहिले तुम्हाला सिडको कडून NOC आणावी लागायची. पण यापुढे तुम्ही खाजगी बिल्डर सोबत किंवा गुंतवणूकदारासोबत थेट व्यवहार करू शकता. आणि तिसरं आहे लिक्विड ऍसेट. पूर्वी या जमिनी फसलेली गुंतवणूक मानल्या जायच्या, पण आता त्या अत्यंत लिक्विड झाल्या आहेत. म्हणजे काय, तर त्यांची विक्री आता वेगाने होऊ शकते. पनवेलच्या जमिनींचं डी-नोटिफिकेशन केवळ कागदोपत्री नाहीये, तर त्याला फिजिकल कनेक्टिव्हिटीची जोड आहे. जसं की पहिलं आहे नवी मुंबई एअरपोर्ट. ह्या डी-नोटिफाईड जमिनी जर एअरपोर्टच्या परिसरातील असतील तर तिथे हॉटेल्स, गोडाऊन्स किंवा लॉजिस्टिक पार्कसाठी मोठी मागणी येण्याची शक्यता आहे. दुसरं आहे MPHL म्हणजेच अटल सेतू. आता या अटल सेतूमुळे मुंबईशी कनेक्टिव्हिटी वाढलेली आहे आणि पनवेल आता मुंबईपासून फक्त 40 मिनिटांच्या अंतरावर आहे. तिसरं आहे अलिबाग विरार कॉरिडॉर. हा मेगा प्रोजेक्ट ह्या डी-नोटिफाईड जमिनींच्या जवळून जाणार आहे. या सर्व गोष्टींमुळे ज्या जमिनी आधी शेतीसाठी वापरल्या जात होत्या त्या आता कमर्शियल गोल्ड माइन्स बनणार आहे. आता एक महत्वाचा मुद्दा, तो काय, तर नैना प्रोजेक्ट. या नैना प्रोजेक्टच्या अंतर्गत जमीन मालकांना त्यांच्या जमिनीचा 60% भाग हा सरकारला पायाभूत सुविधांसाठी द्यावा लागत होता आणि फक्त 40% जमीन ही विकसित करण्यासाठी मिळत होती. मग आता या डी-नोटिफिकेशनमुळे काय होणार, तर ह्या जमिनी या नैना प्रोजेक्टमधून बाहेर पडतील आणि त्यावरती हा 60% किंवा 40%चा फॉर्म्युला लागू होणार नाही आणि जमीन मालकांना त्यांच्या संपूर्ण जमिनीचा ताबा मिळेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की तिथे वीज, पाणी किंवा रस्ते आणण्याची जबाबदारी ही स्थानिक प्रशासनावर किंवा स्वतः डेव्हलपरवर असेल. म्हणजे काय, तर जमिनीचा पूर्ण ताबा मिळेल पण तिच्या विकासाचा खर्च वाढू शकतो. जर तुमची जमीन या परिसरात असेल तर घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका. सर्वात पहिले तुमच्या जमिनीचा सातबारा तपासा. सरकारने डी-नोटिफिकेशनची जरी घोषणा केली असली तरी तुमच्या सातबाऱ्यावरून सिडको किंवा नैनाचा शिक्का निघण्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावीच लागते.
तसंच बिल्डरला जमीन देताना ती विकण्याऐवजी तुम्ही बिल्डर सोबत एक डेव्हलपमेंट अग्रीमेंट करू शकता, जेणेकरून भविष्यात तुम्हाला जास्त नफा मिळू शकतो. आणि या विक्रीतून आलेल्या पैशांवरील जर तुम्हाला कॅपिटल गेन टॅक्स वाचवायचा असेल तर तुमच्या सीएचा नक्कीच सल्ला घ्या. सो मित्रांनो, पनवेलमधल्या जमिनींचं डिनोटिफिकेशन हे नवी मुंबईच्या इतिहासातील एक खरंच नवीन पान आहे. आणि या निर्णयामुळे स्थानिक लोकांची आर्थिक स्थिती तर सुधारेलच, पण पनवेल खऱ्या अर्थाने एक ग्लोबल सिटी म्हणून समोर येईल. आता तुम्हाला काय वाटतं, या निर्णयामुळे खरंच शेतकऱ्यांना फायदा होईल की बिल्डर्सना? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आर्थिक जागृती या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.